ते बोलले का मी बिल्डरवरती कारवाई करतो, तेव्हा पण त्यांनी काही कारवाई केली नाही. 14 मल्यावरती आज पावसामध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालत नाही, तेव्हा पण यांनी बिल्डर कंस्ट्रक्शनचं काम करत होता, तो लक्ष देत नाही. तो बोला तुम्हाला राहायला दिलंय, तुम्ही बघून घ्या काय. और हमारा पूरा एक बार वापस चेकिंग कराओ कि कहाँ पे क्या लीकेज है, किससे वापस स्लैब तो नहीं गिर सकता है. मालूम पड़ा कि कल हमारे डी विंग का पूरा घर भी गिर जाए. जैसे ते ताश का पत्ता कैसा खड़ा करके देते वैसे बिल्डिंग खड़े करके दिए. मालाड पश्चिमेला असलेल्या गोविंदनगर भागात अनेक इमारतींचं बांधकाम सध्या सुरू आहे. यातीलच नवजीवन नावाच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 3 मजुरांनी आपला जीव गमावलाय तर 2 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णू तानुस्वारे करून मी इथे स्थायिक आहे आणि आमचा बिल्डर शिवशक्ती बिल्डर देवेंद्र हनुमान पांडे करून आहे. आणि आम्हाला गेल्या 2022ला आम्हाला रूम दिलं. त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे, कारण की लिकेजचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचा फायर सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. 1.5 वर्ष अगोदर इथे आग लागली पण होती, तेव्हा पण त्याच्या फायर सिस्टममध्ये चालू नव्हतं. तेव्हा आम्ही तक्रारी केली, काय केलं, तेव्हा पण तो लक्ष देत नाही. तो बोलतो का तुम्ही तुमचं बघून घ्या. असं झालं. त्यानंतर मी 2023मध्ये 10 ऑगस्टला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस चौकी, SRA ह्या सगळ्या ठिकाणी मी कंप्लेंट केल्या, तेव्हा पण तो काही लक्ष देत नाही. आणि सगळ्यांच्या घरामध्ये लिकेज आहे. त्यामुळे मी SRAमध्ये इंजिनियर त्रिमुखे साहेबांना इथे स्वतःहून त्यांना बोलवलं, त्यांना हे सर्वे करून दाखवलं. ते बोलले का मी बिल्डरवरती कारवाई करतो, तेव्हा पण त्यांनी काही कारवाई केली नाही. आज सकाळी 11:30च्या आसपास मिनिमम वरतून 14 माल्याचं डी विंग आहे, 14 माल्याचं काम चालू आहे. 14 माल्यावरती आज पावसामध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालत नाही, तेव्हा पण यांनी बिल्डर कंस्ट्रक्शनचं काम करत होता. 14 माल्यावरती हे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडे काय सेफ्टी साधन नव्हतं, ते काम करत होते. आणि ते स्लॅब टाकताना ते वरतून खाली पडले. त्याच्यामध्ये बायका सगळ्यांनी आंदोलन केलं. मग बिल्डर इथे येण्याची काही हे करत नाही. आता आल्यानंतर आमदार साहेब आले होते, त्यांनी बोलले का याच्यावरती स्टॉप ऑर्डर काढतो. आता स्टॉप ऑर्डर काढणार आहेत का नाही काढणार ते आम्हाला काय कल्पना नाही. मी 1 वर्ष झालं आहे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि PM ला पण आम्ही लेटर पाठवलं होतं मेल थ्रू, त्याच्यावरती पण काही रिप्लाय आला नाही. आणि या बिल्डिंगची काय अवस्था आहे ते सगळ्यांना माहिती आहे, सगळे त्याच्यावरती वैतागलेत. मग तो लक्ष देत नाही. तो बोला तुम्हाला राहायला दिलं, तुम्ही बघून घ्या काय ते. आणि जबरदस्ती आमच्याकडून हे मेंटेनन्स उपलब्ध करत आहे. त्याच्यावरती पण आम्ही विचारलं. प्रशासक साहेब पण, त्यांनी प्रशासक इकडे बसवलं आहे, प्रशासक साहेब पण कोण आले नाही आजच्या तारखेमध्ये. आणि काही बिल्डरचे मनुष्य काही कोण आलं नाही. बिल्डरचे मनुष्य ऑफिसरना ते टाला मारून सगळे पळून गेलेले आहेत. या दुर्घटनेनंतर SRA इमारतीमधील रहिवासी प्रचंड संतापलेत. बिल्डरने खासगी इमारत व्यवस्थित बांधली आणि आमची घरं पत्त्यांच्या घराप्रमाणे तयार केली, जी कधीही कोसळू शकतात असा आरोप स्थानिकांनी केलाय. देखो, बोलने का तो ऐसा है कि हमारे देवेंद्र जो पांडे जी है, उन्होंने कभी हमको कोई सिक्योरिटी दी नहीं, कोई सर्विसेज दी नहीं है. बिल्डिंग देने के बाद में हमारे पे 1500 रुपये ने मेंटेनेंस का थोप दिया, लेकिन फिर भी हम लोग कोई भी तरीके से अपना भरते और अपना रह रहे थे. ये जो आज हादसा हुआ, ये बहुत बड़ा और बहुत भयंकर हादसा हुआ. तो हम लोग चाहते हैं कि इसके ऊपर अच्छी से अच्छी कार्रवाई हो और हमको यानी SRA वालों को जो सर्विस है वो अच्छे से मिले और हमारा पूरा एक बार वापस चेकिंग कराओ कि कहाँ पे क्या लीकेज है, किससे वापस स्लैब तो नहीं गिर सकता है. मालूम पड़ा कि कल हमारे डी विंग का पूरा घर भी गिर जाए, तो उसमें भी काम सही तरीके से किया है या नहीं किया है, ये मांगनी हमारी प्रशासक से है. आमच्याकडनं हे जे बिल्डरने जे काम केलंय ते प्रायव्हेट बिल्डिंग लोकांना भरपूर चांगलं मटेरियल यूज केलं आणि आमच्यासाठी कच्चा माल यूज करून आमची बिल्डिंग सगळी लिकेज 400 ते 500 लोकांची बिल्डिंग लिकेज प्रॉब्लेम्समध्ये क्रिएट प्रॉब्लेम्स करून ठेवलेत. आणि आता पटरीची बाजू आहे ABCD विंग, पटरीच्या पलीकडनं असं बघितलं ना तर तिकडे पूर्ण क्रॅशेस पडले, पुरे बिल्डिंगला क्रॅशेस पडले. जैसे ते ताश का पत्ता कैसा खड़ा करके देते वैसे बिल्डिंग खड़े करके दिए. आज इतना बड़ा हादसा हुआ है, लेकिन अभी हमारे बिल्डिंग में भी इतना बड़ा हादसा होने के लिए आज इतने लोग मरे हैं, कल हम लोग भी मरने के पीछे हटेंगे नहीं, क्योंकि हमारे साथ भी वही होने वाला है. इस प्रकार का काम हमारे बिल्डिंग में हमारे देवेंद्र पांडे जी की तरह हुआ है. इसके लिए उसके सारे जिम्मेदार देवेंद्र पांडे जी ठहराए जाएंगे, क्योंकि हमारे लिए बिल्डिंग के लिए मटेरियल, सीमेंट का मटेरियल ठीक से यूज किया नहीं गया है. और आज इतने सारे लोग जो मर गए, इसके पीछे जो देवेंद्र पांडे जी क्या भरपाई देंगे, लोगों की सुविधाओं के लिए क्या देंगे, उसका उपाय क्या करेंगे, उसके लिए तो उन्होंने कुछ रखा ही नहीं. वो म्यूनिसिपैलिटी के धक्के खा रहा है. प्राइवेट बिल्डिंग में भी तो उसका इलाज कराया जा सकता था ना. मतलब गरीब को चक्की की तरह पीसा जा रहा है. आज इतने सारे पुलिस लोग खड़े हो गए, सिर्फ उनकी तरफ से ही खड़े हुए ना. आज हम लोग जो है हम लोग को बस
मोर्चे के लिए भी गए थे तो उधर से भी हम लोग को हटा दिया गया। सिर्फ स्टेटमेंट लिखी जा रही है और फाइलें दबाई जा रही है, तो उसका निवारण क्या है? विकासक देवेंद्र पांडे यांच्या शिवशक्ती डेव्हलपर्सच्या अंतर्गत हा SRAचा प्रकल्प आहे। इमारतीच्या 20व्या मजल्यावर काम सुरू असताना स्लॅब कोसळला आणि खाली उभे असलेले 6 मजूर ढिगाऱ्याखाली आले। या घटनेनंतर इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि रहिवाशांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट, मालाड।